काही व्यक्ती केवळ स्वतःसाठी जगतात, तर काही संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित करतात. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे माननीय अमृत नारायण बनसोड. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी आपल्या कार्याची अविस्मरणीय छाप उमटवली आहे. शेकडो अभ्यासपूर्ण व्याख्यानं, परिसंवाद, साहित्य संमेलनं, सामाजिक आंदोलनांमधील सक्रिय नेतृत्व आणि वंचित, शोषित घटकांच्या हक्कांसाठी सातत्यानं उभारलेला संघर्ष हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे वैशिष्ट्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी समाज प्रबोधनाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली. आपल्या वैचारिक योगदानातून त्यांनी अनेक पिढ्यांना विचारांची दिशा, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाची प्रेरणा दिली. लोकहितासाठी समर्पित त्यांच्या कार्यामुळे त्यांनी समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित नागरी सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून समाज प्रबोधन, लोकसेवा आणि सामाजिक परिवर्तनासाठी वाहिलेल्या एका संपूर्ण आयुष्याचा कृतज्ञ सन्मान आहे. या अमृत महोत्सवी नागरी सत्कार सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये माजी IAS अधिकारी माननीय EZ खोब्रागडे, पूज्य भदंत संघरत्न मानके, आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार अविनाश ब्राह्मणकर, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार राजेंद्र जैन, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, काँग्रेस नेते नानाभान पटोले तसेच विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांचा समावेश होता. उपस्थित सर्व मान्यवरांनी अमृत नारायण बनसोड यांच्या समाजहितासाठीच्या प्रदीर्घ, निस्वार्थ आणि उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. एका विपरीत परिस्थितीमध्ये अमृत भाऊंचं आपण पूर्ण जीवनचरित्र आत्ता पाहिलं. एका विपरीत परिस्थितीमध्ये शाळेमध्ये गावच्या शाळेत शिकले, त्याच्यानंतर ते भंडाऱ्यात आले, 10वी पर्यंत शिक्षण करून कुठेतरी लहान मोठी नोकरी करायची, पण वडील चालले गेलेत आणि मग घराची जबाबदारी आली, म्हणून मग जास्त शिकून घराच्या लोकांची गरज पूर्ण करता येईल अशा पद्धतीचा एक मानस घेतला आणि ग्रॅज्युएट झालेत आणि भूमी अभिलेख विभागामध्ये ते नोकरीला लागलेत. विविध समाजातील वेगवेगळे प्रतिष्ठित जे राजकारणातील असतील, समाजातील असतील, व्यवसायकातील असतील, ते वेगवेगळे क्षेत्रातील दिग्गज लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत. खूप क्वचित असते की एखादा जनाच्या वाढदिवसामध्ये इतके पक्षाचे लोक, इतके लोकप्रतिनिधी एकत्र येणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यावरूनच कळते की बनसोड साहेबांचा प्रेम, सामाजिक चळवळ, सामाजिक कार्य तत्परता आणि त्यांचा स्नेह हे त्यांचे किती मोठं आहे. अमृतजी हे पहिल्या पिढीतील म्हणजे संविधान लागू झाल्यानंतरचा उच्च शिक्षित सन्माननीय व्यक्ती आहेत. समाजातील शोषित वंचितासाठी त्यांचं मन भरून येते. केवळ शिक्षणाची डिग्री पुरेशी नाही, तर त्याचा वापर वंचिताचे अश्रू पुसण्यासाठी झाला पाहिजे. असं म्हणतात की होगी तुम्हारे पास जमाने भर की डिग्रिया, होगी तुम्हारे पास जमाने भर की डिग्रिया, छलकती आँखों को न पढ़ पाए तो अनपढ़ हो तुम. अमृत बनसोड साहेब आणि मी अमरावतीला एकत्रच होतो, खोब्रागडे सरही होते. तेव्हापासून हा अमृत काळ सुरू झाला असे मी समजतो. माणूस म्हणून सर्व आपण एकच आहोत आणि गरज पडेल तेव्हा आपण एकमेकांसाठी धावून जाऊ, ही निश्चयाची बाब आहे. मागे सुद्धा 2020ला जामिया मिलियामध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते.
शाहीन बागमध्ये महिलांचे आंदोलन झाले होते आणि आता पुन्हा दिल्लीमधलं एक आंदोलन. त्या सगळ्या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य हे होतं मित्रांनो, की सगळ्यांच्या हातात महात्मा गांधींचा फोटो, बाबासाहेबांचा फोटो आणि एक भगतसिंगाचा फोटो, असे 3 फोटो होते. म्हणजे अमृतरावजी बनसोड यांची आज आपण 75वी सगळ्याच्या साक्षीनं साजरी करण्यात येत आहे. त्या दृष्टीनं त्यांच्याबद्दल बरेच काही लोकांना माहीत आहे की त्यांचं व्यक्तिमत्व ज्या पद्धतीनं त्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून समाजाला सांस्कृत, साहित्यिक, दलित चळवळ, भारत तिबेट मैत्री संघ, त्यांचे ते अध्यक्ष पण आहेत राज्याचे. कास्ट्राईब संघटनेमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. समाजाच्या बहुविध बुद्धविहारांचे जे कायदेशीर बाबी होत आहे त्यामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन त्यांचं योगदान आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाचं जो सर्वसामान्यामध्ये असामान्य व्यक्तिमत्व आहे, अशा ह्या व्यक्तिमत्वाचं कुठंतरी मान सन्मान गौरव व्हावं अशी एक अपेक्षा होती. खरं तर वाढदिवस त्यांच्या येतो आणि मी पण बघितलं त्यांच्या वाढदिवसाला सकाळपासून तर रात्रीचे 10-11 वाजेपर्यंत बरेच लोक त्यांना पुष्पगुच्छ देतात, फोनवरती सगळं शुभेच्छा देतात आणि त्यामुळं त्यांचं कौतुकही करतात. त्यांनी जे समाजासाठी जो अमूल्य वेळ दिला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यातच काय झालं की आमचे बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष महादेवरावजी मेश्राम यांचं 10 जुलैला 77वा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं आम्ही सगळे लोक जमलेलो होतो, कारण की बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की एकाएकी हा जो कार्यक्रम घडवून आणलेला आहे
हा कसा काय, तर त्याची पार्श्वभूमी मी सांगते आहे की त्या दिवशी महादेवराव मेश्रामांचा वाढदिवस असताना अमृतराव बी त्या दिवशी होते, बरेच मंडळी होती भंडाऱ्यातली, आणि तिथंच ठरल्या गेलं की यांची 75वी 1 तारखेला येतो आहे, तर आपण सगळ्यांनी मिळून ती साजरी करावी, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांचा गौरव झाला पाहिजे. ह्या मागची ती भूमिका होती आणि त्या दृष्टिकोनातून ही योजना करण्यात आली. आता ते साहित्यिक राजकीय वलय त्यांच्या पाठीमागे कुठलाही नाही, आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की राजकीय मंडळी ह्या मंचावर उपस्थित आहे. आमचे माजी नगराध्यक्ष महेंद्रजी गडकरी यांच्या संकल्पनेतून विषय असा आला की अमृतरावांना समाजभूषण पुरस्कार मिळाला, शासन दरबारी पुरस्कार मिळाला, साहित्य संघाने पुरस्कार दिलेत, बाबासाहेब आंबेडकर फेलोशिपचे पुरस्कार मिळाले, अत्यंत विविध स्वरूपाचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु त्यांचा सन्मान हा राजकीय स्वरूपाची कुठंतरी व्हावं अशी भूमिका गडकरी साहेबांची होती, आणि त्या भूमिकेतून ह्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, आणि त्या अनुषंगानं आपण ह्या ठिकाणी आज त्यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण साजरा करीत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. आयुष्यमान अमृतजी बनसोड यांची तुम्ही पत्रिका बघितली असेल. आज वर्तमानपत्रामध्ये त्यांची जाहिरातसुद्धा बघितली असेल. एका पानाची जाहिरात आहे लोकमतला, परंतु आयुष्यमान अमृत बनसोड हे नाव एका पानात मावणारं नाही आहे. विविध पैलू असणारा, विविध आयाम असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आम्ही फार काही त्यांच्याबद्दल सांगू शकणार नाही, कारण तेवढे शब्द आणि तेवढा वेळ आमच्याजवळ नाही. पण तरी त्यांच्या आयुष्याचा झंझावात याचं अधोरेखन करणारी एक ध्वनिचित्रफीत तुमच्यासमोर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण कृपया शांतता धारण करावी आणि ही ध्वनिचित्रफीत पाहून आयुष्यमान अमृत बनसोड साहेब यांचं आयुष्य कसं झंझावातासारखं होतं, कसं वादळी होतं, या वादळी व्यक्तिमत्वाचा एक अल्पसा परिचय या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आम्ही आपणास करून देणार आहोत. आणि इथे आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित सर्व अमृतजींवर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनींनो व मित्रांनो, आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा क्षण आणि महत्त्वाचा दिवस आहे. कारण आपले अमृतजींचा, आपल्या सर्वांच्या लाडक्या अमृतजींचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आज आपण नुसतं एका व्यक्तीचा सत्कार नाही, तर 5 दशकाहून अधिक काळ या समाजासाठी आयुष्य वेचणारा एक समर्पित, एक संघर्षशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं मानवंदना देण्याचा हा क्षण आहे. निश्चितच सर्वप्रथम मी या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचा म्हणजे या सत्कार सोहळ्याचं आयोजन करणारे अमृत महोत्सव नागरिक सत्कार समितीचे अध्यक्ष माननीय आमचे बंधू महेंद्रजी गडकरी साहेब, तसंच कार्याध्यक्ष माननीय महादेवरावजी मेश्राम, सचिव आमचे मार्गदर्शक माननीय राजकुमारजी गजबिये, धनंजयजी तिरपुडे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा मानतो. कारण समाजासाठी कार्य करणारे या प्रकारच्या एका व्यक्तीचं इतक्या चांगल्या प्रकारे अमृत महोत्सव साजरा करणारे या सगळ्या टीमचं सन्मान करणारे या टीमचं मी मनापासून आभार मानतो. आज आपण ज्या महत्त्वाचा गौरव इथे करतो आहे ते अमृतजी बनसोड, त्यांच्या जीवनाचा संघर्ष, समर्पण, विचार, साहित्य, धम्म
आणि समाजसेवाचा अखंड प्रवासचा आज हा सत्कार आहे. त्यांच्या जीवनावर मला वाटतं जो व्हिडिओ आपण बघितला त्या माध्यमातून निश्चितच किती संघर्षमय जीवन त्यांचं होतं. लहानपणापासनं किती संघर्षात ते मोठे झाले आणि निश्चितच एक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा म्हणजे त्यांच्या विचारांनीच प्रेरणा घेऊन त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. मी काही जास्त बोलणार नाही, पण आपण अमृतजी आपला जन्म नागपूरला झाला आणि आपली जन्मभूमी ही नागपूर आहे आणि कर्मभूमी भंडारा आणि गोंदिया जिल्हा आहे. माझाही त्यामध्ये आपल्या दोघांचं साम्य आहे, कारण माझी जन्मभूमी नागपूर आहे पण कर्मभूमी ही भंडारा गोंदिया जिल्हा आहे. आणि मी या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले ज्यावेळेस आलो होतो 10 वर्ष आधी 11 वर्ष आधी, त्यावेळेस ज्या काही प्रमुख मान्यवरांना माझी भेट झाली आणि ते आयुष्यभर ती भेट झाल्यानंतर ते आयुष्यभर मी जोपासले आणि त्यांनी जोपासले असे अमृतजी बनसोड आहेत. माझे मित्र आणि माझे मोठे बंधू गजाननजी जानबोर यांनी सगळ्यात पहिले मला अमृतजींची भेट करवली होती. आम्ही त्यानंतर मला वाटतं 1-1.5 तास आम्ही गप्पा केल्या, चर्चा केल्या. त्यांनी अनेक विषय त्यांचे सांगितले, जिल्ह्याबद्दलची माहिती दिली, आंबेडकरी विचारासंदर्भातले त्यांनी अनेक विषय सांगितले, आंबेडकरी चळवळ त्यांनी मला सांगितलं आणि निश्चितच माझे मार्गदर्शक म्हणून म्हणजे त्या दिवसापासून ते माझे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड म्हणून त्यांनी सातत्याने मला मार्गदर्शन केलं. या 10-12 वर्षात ज्यावेळेस मला कधी कोणतीही अडचण आली, कोणतीही गरज पडली, कोणत्याही विषयावरचं मला मार्गदर्शन हवं असलं, त्यांना फक्त एक फोन केला तर ते सविस्तरपणे कोणत्याही कामात असले किंवा कुठे असले त्यांनी मला ते मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक वेळा सभागृहात या विषयांवर बोलत असताना, संविधान या विषयावर बोलत असताना, बाबासाहेबांबद्दल काही बोलत असताना किंवा या आंबेडकर चळवळीबद्दल, आरक्षणाबद्दल किंवा या सगळ्या या प्रकारच्या कोणत्याही विषयावर बोलत असताना एखाद्या मार्गदर्शकाची गरज लागते आणि ते काम अमृतजींनी माझ्यासाठी केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचं नाव अमृत आहे. मला असं वाटतं की आपल्यात एक म्हण आहे, मुलाचे पाय पाण्यात दिसतात. आणि मला असं वाटतं त्यांच्या आईवडिलांना खरं याचं श्रेय दिलं पाहिजे, कारण त्यांना अमृतजींचा जो गुण आहे, जो पुढचे 75 वर्ष काय करणार, पुढचे 100 वर्ष काय करणार हे त्यांना त्यांच्या पाहण्यातच त्यांना लक्षात आलं होतं आणि म्हणून अमृत त्यांचं नाव ठेवलं. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या अमृतवाणीतनं सातत्याने अमृत पेरण्याचं काम त्यांनी केलं. कुठेही अमृत मंथननी ते अमृत स्वतःकडे न ठेवता तो समाजात वाटण्याचं काम सातत्याने 75 वर्षापासनं ते करतात आहे. आणि अशा एका 75 वर्षापासनं आपलं जीवन समाजकार्यासाठी समर्पित करणाऱ्या अमृतजी बनसोडला माझा सलाम. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देशाला आपलं संविधान दिलं. एका विपरीत परिस्थितीमध्ये, एका संघर्षमय जीवनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा देशाला अर्पण केलं, त्यावेळेस देशातला शोषित पीडित माणूस याला केंद्रबिंदू समजून या देशामध्ये कुठलंही सरकार येवो पण संविधानाच्या व्यवस्थेच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही. प्रत्येकाला न्यायाची भूमिका त्याच्यामध्ये असला पाहिजे. समतेचा संदेश त्याच्यामध्ये आपल्याला दिला होता. आणि त्याही पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी म्हणालात की मी माझा रथ जिथपर्यंत नेला, तो रथ पुढं तुम्हाला नेता आला नाही, पण त्याला मागं आपण आणू नका, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मांडली होती. एका विपरीत परिस्थितीमध्ये अमृत भाऊंचं आपण पूर्ण जीवनचरित्र आत्ता पाहिलं. एका विपरीत परिस्थितीमध्ये शाळेमध्ये गावच्या शाळेत शिकले, त्याच्यानंतर ते भंडाऱ्यात आले. 10वी पर्यंत शिक्षण करून कुठेतरी लहान मोठी नोकरी करायची, पण वडील चालले गेलेत आणि मग घराची जबाबदारी आली. म्हणून मग जास्त शिकून घराच्या लोकांची गरज पूर्ण करता येईल अशा पद्धतीचा एक मानस घेतला आणि ग्रॅज्युएट झालेत आणि भूमी अभिलेख विभागामध्ये ते नोकरीला लागलेत. जसं समुद्राचं मंथन त्या काळात झालं होतं, समुद्राच्या मंथनामध्ये अमृतासाठीच लढाई झाली होती आणि तो नागपूरचा अमृत इकडे आला. नागपूरचा अमृत इकडे आल्यानंतर अमृताने आपल्या पद्धतीनं आपलं लोकांना
जीवन देण्याचं काम सुरू केलं. संघर्षाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, त्याच्यावर जीवन देण्याचं काम म्हणजे संघर्षाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचं काम केलं. आणि अशा घडामोडीतून घडलेला हा व्यक्ती. पण बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते संविधान अनेक लोक सांगत असतील की अजूनही सुरक्षित आहे. अमृत महोत्सव आपण जेव्हा साजरा करतोय, अमृतराव, तुमच्या जबाबदाऱ्या अजून वाढणार आहेत. कारण की इथं तुमचं आता काम संपलं. तुम्हाला निरोप समारंभ देण्यासाठी ही आयोजक मंडळींनी इथं कार्यक्रम घेतला असं समजू नका तुम्ही. आता मोठा संघर्ष करावा लागेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देण्यासाठी येतो, तर त्या आशीर्वादाच्या मागचा उद्देश असा असतो की त्या माणसाने पुन्हा अजून ताकदीनं, ज्या उद्देशाने हा माणूस पेटून निघाला, ज्या उद्देशासाठी या माणसाने काम केलं, त्याच उद्देशानं पुन्हा ताकदीनं हा माणूस उभा व्हावा आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुन्हा ताकद द्यावी, हा त्याच्या मागचा अमृतराव हा उद्देश आहे. आणि म्हणून मी इथं आलो. कारण की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे, या संविधानाबद्दल कोणी काही बोलत, पण आज जी काही परिस्थिती आहे, ज्या दिवशी GST या देशामध्ये सुरू झाला, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं गेलं. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांना माहीत होतं की या देशातल्या लोकांचं जीवनमान हे सर्वसामान्य आहे, साधं आहे, गरीब आहे. एका विपरीत परिस्थितीतून आपण आलात. ही जीड पण तसे झालेत. आपण सगळेजण तसे इथं बसलेली जवळपास 99% लोक, 1% असेल धनंजय दलाल सारखं श्रीमंत, पण हा तुम्ही इकडे बसलाच. हां, पण 99% लोक आपली ही सगळ्या एका विपरीत परिस्थितीतून आपण इथं आलेलो. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की हे सरकार जेव्हा त्यांच्या हातात पॉवर मिळेल, हे समाजाच्या जवळून लुटायचं जास्त आणि समाजाला मदत कमी करेल. म्हणून ज्याला कोणाला 1 रुपया वाढवायचं असेल तरी त्याला पार्लमेंटमध्ये यावं लागेल, विधानसभेत यावं लागेल. GSTचं घटनादुरुस्ती झाल्यानंतर सगळे अधिकार कॅबिनेटला गेले. तर GST आपण आता कालपर्यंत इन्कम टॅक्सवालेच लोक होते, इन्कम टॅक्स भरेल त्याच्या भरोशात चाललो होतं. आता सगळ्यांकडून आपण पैसे घेतो आहे. माझा सांगायचं तात्पर्य असं आहे की GSTच्या माध्यमातून आज सगळ्यांना दररोज महागाई किंवा महिन्यानं महागाई जे वाढतं आहे, ते आता आपण सगळे अधिकार पार्लमेंटचे काढून, विधानसभेचे काढून कॅबिनेटला देऊन टाकले. म्हणजे आर्थिक जे काही आपली अडचण आहे, त्या अडचणीमध्ये आपण फसलो. आता मला एक सांगा की जेव्हा समाज आर्थिक कमजोर होईल, एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होऊन जातील, एकीकडे नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि तुमच्या जशा प्रायव्हेट शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्या मास्तराची भरती झाली तर तुमचंही संपलं आणि ज्या बाहेरच्या युनिव्हर्सिटी आपल्या देशात येतील, तर मग आपले गोरगरिबांचे मुलं मुली कुठं शिकतील, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले. का अमृत बनसोड साहेबांनी किती उन्हाळे हिवाळे पाहिलेले आहेत, त्यांची जन्मभूमी कुठे, कर्मभूमी कुठे, आणि या सर्व आपला पारिवारिक अडचणी, परंतु त्यांनी जे आपला सर्वांचा प्रेम, सर्वांचा आशीर्वाद, का ज्यामुळे त्यांना सतत आपला ऊर्जा मिळत गेली आणि त्यांनी जी चळवळ सुरू केली, त्याच्यापासून आपल्या समाजाला सुद्धा खूप मोठा आपला त्याचा लाभ मिळालेला आहे. आज 75 वर्ष झालेले आहेत. आणखीन साहेबांची आपला नानाभाऊने जेव्हा सांगितलं का खूप आणखीन त्यांच्याकडून कार्य करण्याची आपला सर्वांना अपेक्षा आहे, कारण की त्याच्यापासून आपण खूप काही शिकत असतो. माझी त्यांची ओळख अंदाजे 20-25 वर्षापूर्वी माझी झाली होती ओळख. त्यावेळेस ते भूमी अभिलेख कार्यालयामध्ये होते. परंतु आपण नोकरी करून एवढी चळवळ चालवणे, एक विचार आपला तिथून आता उत्पन्न करणे, ते जनजनापर्यंत आपला जगाच्या आपला किंवा कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करणे, मोठ्या मोठ्या महान लोकांना या ठिकाणी बोलावणे, हे काय साधी आणि सोपी गोष्ट नसते. आणि तेही एवढा करताना जसं आम्ही बघतो, नानाभाऊ बी आपला मागील आपला 30 वर्षापासून या ठिकाणी आपला राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत आहेत. नानाभाऊ पंचभूती साहेब बी करत आहेत. तर जेव्हा आपण चांगले काम करत असतो तर आपले पाय ओढणारे पण असतात, कारण की कोणाच्या ना कोणाच्या भावना दुखावल्या जातात.
परंतु बनसोड साहेबांनी कोणाच्या भावना न दुखवता ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, म्हणजे त्यांनी आपला सर्वांना प्रेमाची गंगा वाहून आपण जो चांगला होऊ शकेल हे काम करण्याचे प्रयत्न केले. त्याच्यानंतर तळागाळातील जो आपला रंजला गांजला आहे त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांच्या एवढा मोठा चाहता वर्ग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि 75वा वाढदिवस त्यांचा अमृत महोत्सव म्हणून नावाप्रमाणे एक साजरा या ठिकाणी होत आहे. मी एवढीच अपेक्षा करतो का साहेबांची आपला एक सेंचुरी म्हणजे आपला स्वर्ण महोत्सव म्हणा किंवा आणखीन त्याच्यानंतर डायमंड महोत्सव म्हणा जो बी आहे तो बी साजरा व्हा आणि त्याच्या पुढेही आणखीन आपला निरंतर त्यांचे कार्य चांगले होत राहोत आणि असाच महोत्सव त्यांचा चांगला होत राहो अशी मी त्यांना आपला शुभेच्छा देतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतो. यांनी या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानून आपल्या शब्दांना विराम देतो. जय भीम. मित्रांनो, आतापर्यंत काही राजकीय मंडळींची आपण भाषणं ऐकत होती. यानंतर आपण गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलसचिव अनिल हिरेखन साहेब यांना आता मी आमंत्रित करीत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अमृत बनसोड साहेबांचा जो अमृत महोत्सवी हा नागरी सत्कार आज ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. याच्या आयोजन समितीमध्ये गजबे साहेबांपासून तर गडकरी साहेब सर्व लोक हे सर्व सन्मानार्थ आहेत. आज तुम्ही सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की एका मोठ्या व्यक्तीचं, एवढ्या मोठ्या व्यक्तीचं, म्हणजे ज्याची आपण आता चित्रफीत बघितली, चित्रफीत बघितल्यानंतर काहीही या माणसाबद्दल बोलावं नाही असं मला वाटत होतं. आमचे परिणय फुके साहेब पण बोलले की एवढा मोठा प्रचंड कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही काम केलं आणि जे एकही असा समाज घटक नाही की जो समाज घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून मुक्त झालेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अमृत बनसोड साहेबांची प्रेरणा आहे. आणि बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी एकही असं क्षेत्र सोडलं नाही की ज्या क्षेत्राला बाबासाहेबांनी स्पर्श केला नाही. आणि म्हणून बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन असं एकही क्षेत्र नाही की ज्यावेळेस मी त्यांचा परिचय बघत होतो, त्यांचं काम बघत होतो, तर मला असं वाटत होतं की एका माणसाने आयुष्यात किती काम करावं. बाबासाहेबांनी जसं काम केलं, अहोरात्र मेहनत घेतली, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिण्यामध्ये आपलं आयुष्य घातलं. आणि अशाच प्रेरणादायी व्यक्तीकडून करून अमृत बनसोड साहेबांनी प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अनेक वर्षापासून त्यांचा परिचय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून अमृत बनसोड भंडारा म्हटलं की पहिलं नाव अमृत बनसोडचं येतं सर, पहिलं नाव. आता दरम्यानच्या मी तुम्हाला सांगतो, अलीकडच्या काळामध्ये आम्ही विदर्भाच्या स्तरावर फार मोठा मोर्चा काढला नागपूरमध्ये. उपवर्गीकरणाच्या विरोधात तो मोर्चा होता, प्रचंड मोठा मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यामधून एवढे लोक त्यांनी आणले. या वयात सुद्धा त्यांनी वारंवार मला फोन करून सांगत होते की हिरेखन साहेब आम्ही एवढे लोक घेऊन येणार आहोत, आम्ही तेवढे लोक घेऊन येणार आहोत. या माणसाची तळमळ चौतड किती आहे बघा या 75व्या वर्षामध्ये. आणि म्हणून माझ्यासारखा माणूस गडचिरोलीवरून सर्व कामधंदे सोडून मी या ठिकाणी आलेला आहो. कारण या युवकांनी, आजच्या ह्या युवकांनी या माणसापासून प्रेरणा घेणं फार गरजेचं आहे. अहो मला जेव्हा जेव्हा ते भेटतात तेव्हाबद्दल फक्त चळवळीबद्दल बोलतात. एकच पण त्यांच्या मनात खंत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज देशाच्या नाही तर जगाच्या पातळीवर त्यांची स्वीकार्यता वाढता आहे. पूर्ण तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन एवढं मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं होतं. आणि या बाबासाहेबांची स्वीकार्यता एवढी जगामध्ये वाढती आहे. आणि हा बाबासाहेबांचा समाज आज एकत्रित नाही, एकजूट नाही, ही खंत त्या माणसामध्ये आहे. आणि त्या माणसाने अनेकदा बोलते वेळेस मला बोललेलं आहे की हे जे रिपब्लिकन पक्षाचे जे काही विभाग गट झालेले आहेत, तट झालेले आहेत, या सर्वांना एकत्रित करण्याचं काम सुद्धा त्या माणसाने केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो खूप मोठं काम आहे, मी ते काय वाचत बसत नाही. परंतु त्या माणसाची तळमळ, ज्यावेळेस त्यांचा पहिल्यांदा परिचय माझा नागपूर विद्यापीठामध्ये त्यांच्या मुलीचं एक छोटंसं काम होतं त्यावेळेस झालं, त्यावेळेस मी आदरानं त्यांना उठून त्यांना जयभीम केला की एवढं मोठं व्यक्तिमत्व माझ्याकडे आज आलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की असं कोणतंही काम नाही. ओबीसींचा लढा, मी तुम्हाला सांगतो पटोले साहेब, मंडल कमिशनच्या शिफारसी लागू व्हाव्या म्हणून या माणसाने किती मोर्चे काढले. प्रत्येक मोर्चामध्ये हा माणूस राहायचा. तर मला हे सांगायचं आहे की जात पात धर्मभेद याच्या पलीकडे जाऊन अमृत बनसोड साहेबांनी माणुसकीसाठी काम केलेलं आहे, माणुसकीसाठी. आणि म्हणून बुद्ध धम्माचा जो माणुसकीचा धम्म आहे
हा धम्म त्यांनी पाळला आणि दलाई लामासारख्या पावन अशा व्यक्तीला 4 वेळेस ह्या भंडाऱ्याच्या याच्यामध्ये आणलं. 4 वेळेस म्हणजे कमी झालं का हो? असा एकही व्यक्ती नाही. मी डॉक्टर मुनगेकर साहेबांशी बोललो, डॉक्टर नरेंद्र जाधवशी बोललो, डॉक्टर सुखदेव थोरात साहेबांशी. जेव्हा जेव्हा भंडाऱ्याची चर्चा आली, पहिलं नाव अमृत बनसोड साहेबांचं पहिलं नाव यायचं. मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुनश्च त्यांना हे घेऊन या ठिकाणी थांबतो. सत्कार मूर्ती अमृत नारायण बनसोड यांच्या आयुष्याच्या 75 वर्षाच्या वाटचालीत त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा हा नागरी सत्कार असून त्यांना बहाल करण्यात येत असलेल्या सन्मानपत्राचे मी वाचन करीत आहे. सन्मानपत्र. आयुष्यमान अमृत बनसोड, अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन, आयुष्यमान अमृत बाहुला नारायण बनसोड. आपला जन्म नागपूर जिल्ह्यातील नवेगाव बाजार या छोट्याशा गावातला मात्र आपण अफाट कर्तृत्वानं भंडारा जिल्ह्याच्या कर्मभूमीत उपक्रमातून आपलं सर्जनशील आणि सृजनशील नेतृत्व अधिकच सक्षम आणि समृद्ध केलं आहे. भूटान, जपान, तिबेट, थायलंड, श्रीलंका अशा प्रगत देशातील काही प्रथितयश बुद्धिस्ट अनुयायांशी आपण चिरपरिचित असून बुद्ध धम्म, साहित्य, संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यात आपलं आयुष्य घालविलं असून मैत्री, बंधुत्वा, सद्भावनेचे बीजारोपण करण्याचा आपला ध्यास निश्चितच एक व्रतस्थ, मर्मज्ञ ज्ञानोपासकाचा वाटतो. जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू परमपावन दलाई लामा यांना 4 वेळा भंडाऱ्यात पाचारण करून त्यांच्या पदस्पर्शानं भंडाऱ्याच्या मातीला आपण पावित्र्य बहाल केलं. तिबेट मुक्ती आंदोलनातील आपला सततचा सहभाग आपल्या अंतरंगातील प्रखर करुणाभाव आणि निखळ मैत्री अधोरेखित करणारा आहे. विविध सामाजिक प्रासंगिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निदर्शने, मोर्चे, धरणे अशा अनेक आंदोलनातून आपण निरंतर रस्त्यावर उतरून समता प्रस्थापित करण्याची लढाई गतिमान करीत आहात. कृती गंभीर आणि अग्रणी समाजचिंतक म्हणून आपण आपली गौरवशाली प्रतिमा निर्माण केली आहे. आपण आपल्या बहुमुखी प्रतिभेतून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वाङ्मयीन क्षेत्राचा परीघ अधिकच तेजोमय आणि दैदिप्यमान करीत आला आहात. महाकारुणिक तथागत बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले इत्यादी थोर पुरुषांच्या कार्यानं प्रभावित होऊन प्रबोधनाच्या चळवळीत आपण व्यस्त आहात. आपल्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे आहेत, अनेक आयाम आहेत. विविध कार्यक्रमांचं, उपक्रमांचं, साहित्य संमेलनांचं यशस्वी आयोजन करून प्रभावी संघटन कौशल्ये आणि कुशल नेतृत्वाची मोहोर भंडाऱ्याच्या मातीत आपण उमटविली आहे. समाज उन्नयनाची तीव्र कळकळ आणि तळमळ आपल्या भाषणातून आणि मार्गदर्शनातून आम्ही अनुभवित आलो आहोत. त्यातील आपल्या समुचित विचार विभक्तीच्या व्यक्तीच्या सुगंध दरवळताना आम्ही पाहतो. बुद्धी, प्रामाण्यवादी, ज्ञानोपासक आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्वाची झलक निरंतरपणे आम्हाला पाहावयास मिळते. अनेक वृत्तपत्रातील आपले प्रबोधात्मक लेखन, कवी, कलावंत म्हणून आंबेडकरी बहुजन चळवळीतील आपलं स्थान अनन्यसाधारण असं आहे. विविध संघटनेत, संस्थेत करीत असलेलं आपलं कार्य पाहून आपली प्रांजळ ध्येयकांक्षा, प्रचंड ज्ञान लालसा, लोकोन्नतीचा अतीव ध्यास तथा निग्रही परिश्रमाची व्रतस्थ जीवननिष्ठा आपल्या व्यक्तिमत्वातून मुखर होताना दिसते. आपण शासनाच्या भूमी अभिलेख विभागात सेवा केलीत. मातृभूमीवरील शोषित वंचित बहुजन समाजाच्या पिढीला न्याय देण्यासाठीचा अभिलेखच आपण कार्यातून मुकरर होताना जाणवतो. सामाजिक अभिसरणाच्या चळवळीतील अग्रणी भीमसैनिक, बहुजन समाजातील अभावग्रस्ताचे बेटावर उभे राहून अन्यायग्रस्त नोकरदार वर्गाच्या न्याय हक्काच्या लढाईतील प्रमुख योद्धा म्हणून आपल्या रस्त्यावरचं नेतृत्व सर्वमान्य असं आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2 पुरस्कारांशिवाय विविध सामाजिक संस्थांनी आपला वेळोवेळी केलेला गौरव आपल्या भूषणावर जगण्याची प्रचिती आणून देणार आहे. आपल्या कविता संग्रहातून आपली समाजाप्रती असलेली निखळ वाङ्मय निष्ठा दृष्टीत पडते.
आपलं साहित्य समाजोन्नतीच्या उदात्त ध्येयाने प्रेरित असून समाजाला समुचित दिशा देणारं असं आहे. मुनींद्र धर्मदाय प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून सचिव या पदावरून करीत असलेलं आपलं शैक्षणिक आदर्शवत जीवनकार्य कायम संस्मरणीय असं आहे. एक आदर्श सामाजिक तळमळीचा निष्ठावान कार्यकर्ता, अभ्यासू वक्ता, उपक्रमशील सृजनशील बहुआयामी व्यक्ती, प्रभावी समुपदेशक, कुशल संघटक, विलोभनीय लोभस मित्र, मनस्वी ध्येयधुंद, ध्येयवेळा, प्रचंड व्यासंगी, विलक्षण ग्रंथवेळा, प्रज्ञाशील मैत्री आणि करुणेची बुद्ध आंबेडकरी सूत्रे जीवनात अंगीकारणारा, कृतिशील विचारवंत, प्रचंड कुटुंबवत्सल, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श भाऊ, विलक्षण दृढनिश्चयी अशी कितीतरी बिरुदावली आपल्या नावासमोर लावताना आम्हा शब्द तोकडे पडत आहेत. सतत 38 वर्षापासून अंथरुणाला खिळून असणाऱ्या पत्नीची सेवा करून हास्यमुद्रेने समाजकार्यात अखंडित सेवा करणं हे सामान्य माणसाचं काम नसतं. वादळ वाऱ्यात, उन्हातान्हात, पाऊस पाण्यात जीवाची तमा न बाळगता शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे एक कर्मयोगीच करू शकतो. अफाट झंझावातातून न्हावून सुलाखून बाहेर पडत आपण आपल्या वयाची 75 पार केली आहे. अमृत महोत्सवी वर्षात एका अमृताचा गौरव करताना आमचा ऊर भरून येतोय. आपणास निरामय आरोग्य व उदंड आयुष्य लाभो आणि ते सत्कारणी लागो अशी मंगलकामना करून हे सन्मानपत्र अतिशय सन्मानानं आणि अत्यंत आदरपूर्वक आम्ही आपणास बहाल करीत आहोत. पूज्य भदंत संघरत्न मानके यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. आपण या प्रसंगी आम्हाला संबोधित करावं आणि आयुष्यमान अमृतजी बनसोड साहेब यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त कराव्यात. पूज्य भदंत संघरत्न मानके. आज यहाँ उपासक अमृत जी बंसोड़, इनका उम्र के 75 वर्ष के लेकर नागरिक सत्कार के माध्यम से अमृत महोत्सव मनाया जा रहा है. उनका नाम अमृत है. लेकिन आदमी जो काम करता है, जो कार्य करता है, वो कार्य जहाँ से शुरू होता है वहाँ से हम किसी को 40 साल बोलते हैं, किसी को 35 साल बोलते हैं, किसी को 50 साल बोलते हैं. लेकिन हकीकत में जो भी कोई कार्य करता है, जो कार्य होता है, वो कार्य उम्र के बीच में से नहीं, वो कार्य जन्म से लेकर होता है. इसलिए आज अमृत जी का जो नागरिक सत्कार हो रहा है, वो मार्फत उनके 75 इयर्स का जो महोत्सव है उसके उपलक्ष्य में नहीं, उनका जो पूरा जीवन अमृत था, उनका जो पूरा जीवन अमृत से भरा था, उस पूरे जीवन के लिए मैं त्रिरत्नानुभावे उनको आशीर्वाद देता हूँ. उनका जीवन सफल हो, यही आगे के उनके जीवन के लिए आशीर्वाद देता हूँ. देखा जाए तो आज मैंने यहाँ रहना नहीं था. 15-20 दिन पहले, आजकल सुविधा इतनी हो गई कि मैं हूँ कहाँ और रहता कहाँ किसी को पता नहीं चलता. किसी एक कार्यकर्ता के माध्यम से मुझे पता चला, मुझे आमंत्रित मिला कि आज 1 तारीख को अमृत बंसोड़ जी का नागरिक सत्कार है, तो आपने उपस्थित रहना है. जो मुझे आमंत्रित कर रहे हैं उनको भी पता नहीं था मैं कहाँ हूँ. उस वक़्त मैं जापान में था और 4 तारीख को 30-35 साल से लेकर जापान में एक बहुत बड़ा कार्यक्रम आयोजित किया जाता है. 4 अक्टूबर को विश्व शांति हेतु कार्यक्रम आयोजित किया जाता है. दुनिया भर के लोग वहाँ उपस्थित होते हैं, धर्मगुरु उपस्थित होते हैं. मुझे भी एक भारतीय धर्मगुरु के नाते वहाँ उपस्थित होने का मौका मिलता है. लेकिन बीच में जो आज का ये कार्यक्रम अमृत बंसोड़ जी का कार्यक्रम है, वो कार्यक्रम को छोड़कर मुझे आना पड़ा, क्योंकि बंसोड़ जी के साथ में जो शायद 50 साल हो गए होंगे,
साथ में बिताए, साथ में कार्य किए, साथ में जिए, वो काल दूसरे किसी कार्यक्रम से, दूसरे कोई कार्य से महत्वपूर्ण लगा। इसलिए 4 तारीख को जो जापान में होने वाला कार्यक्रम था उसको, वो निमंत्रण को स्थगित कर कर आज यहाँ उपस्थित हुआ। हमारा जो जीवन का ध्येय होता है, हमें ध्येय खोजने की ज़रूरत नहीं होती है। हमारा 2 ही ध्येय है। तथागत सम्यक संबुद्ध ने जो धम्म दिया है उस धम्म से चलना, ये हमारा ध्येय होता है। बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर ने जो मार्ग दिया है उस मार्ग से चलना, यही हमारे जीवन का ध्येय होना चाहिए। रहेगी बात कि उस ध्येय के लिए हम अपने जीवन में कितनी मेहनत करेंगे, कितना सम्यक कष्ट करेंगे, ये हमारे जीवन का सक्सेसपना होता है। आज यहाँ जिनका सत्कार कर रहे, ये साहजिकता से नहीं कर रहे। उन्होंने 75 वर्ष जो तथागत के मार्ग से चलकर, बाबा साहब अम्बेडकर के मार्ग से चलकर, उसी धम्म को, उसी मार्ग को अपने जीवन का ध्येय समझा। उस ध्येय को संपन्न करने के लिए अपने जीवन को समर्पित किया। उस अमृत बंसोड़ जी का आज यहाँ अमृत महोत्सव सत्कार समारंभ आयोजित किया गया है। मैं फिर से आपको साधुवाद देता हूँ। आपका जीवन आगे भी उज्जवल होए, यही अपेक्षा करता हूँ। यही त्रिरत्न से आशीर्वाद आपके प्रति प्रदान करता हूँ। धन्यवाद। आपले भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार आयुष्यमान नरेंद्र भोंडेकर साहेब या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतील आणि अमृतजी बनसोड साहेब यांच्या प्रति मंगलकामना करतील, शुभेच्छा देतील, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। अमृत बनसोड साहेबाचा अमृत महोत्सव मी ज्या दिवशी माझ्याकडे आले तेव्हाच मी म्हटलं की योगायोगच म्हणावं लागेल, 2 अमृत सोबत आलेत। आणि त्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये मी सगळं बघत होतो। त्यांचे नातेवाईक तर आहेतच, त्यांचे मित्र तर आहेतच, परंतु समाजातील विविध समाजातील वेगवेगळे प्रतिष्ठित जे राजकारणातील असतील, समाजातील असतील, व्यवसायकातील असतील, ते वेगवेगळे क्षेत्रातील दिग्गज लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत। खूप क्वचित असते की एखादा जनाच्या वाढदिवसामध्ये इतके पक्षाचे लोक, इतके लोकप्रतिनिधी एकत्र येणं हे खूप मोठी गोष्ट आहे। आणि याच्यावरूनच कळते की बनसोड साहेबांचा प्रेम, सामाजिक चळवळ, सामाजिक कार्य तत्परता आणि त्यांचा स्नेह हे त्यांचे किती मोठं आहे। मी मागील 15-20 वर्षापासून त्यांना भेटत असतो, बोलत असतो, कधी कधी त्यांचा सल्लासुद्धा घेत असतो आणि कधी कधी आमची गंमत होत असतात। परंतु कितीही काही असलं तरी आमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये कुठल्याही गोष्टी मध्ये आले नाही। याचं कारण त्यांना माहिती आहे की आपण समाजामध्ये किंवा वेगळे कार्यक्रमामध्ये, कामामध्ये आपल्याला एकामेकाला माणुसकी जपणं खूप फार महत्त्वाचं आहे। आणि माणुसकी असल्यामुळेच आपण सगळे लोक इकडे एकत्र आलेलो आहोत आणि हा त्यांचा क्रेडिट आहे। मी पुन्हा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। विशेषतः इजेड खोब्रागडे साहेब इथे आलेत। मी मगाशीच म्हटलं मी माझे मार्गदर्शक आहेत, कारण राज्यामध्ये समाज कल्याण विभागामध्ये जर महाराष्ट्रामध्ये कोणी चांगलं काम केलं असेल तर ते फक्त एक मात्र नाव आहे, ते इजेड खोब्रागडे साहेब। त्यांनी नवीन संशोधन केलं, नवीन कामं केलेत, समाजाला दिशा देण्यासाठी नवीन योजना आणलेत। आताच खोब्रागडे साहेब म्हणत होते आता काय चाललं आहे, आता फक्त चाललं आहे त्यांना एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, ते हे करा ते करा। परंतु पाया बेस जो असतो समाजाला उन्नतीवर आणण्यासाठी, हे एखाद्या व्यक्तीला समजलं पाहिजे, त्यातले इजेड खोब्रागडे साहेब आहेत। आणि अर्थातच जर अमृत बनसोड साहेब आणि इजेड खोब्रागडे साहेब दोघे जवळ आहेत, म्हणजे विचार पटतात। आणि
असाच विचार हा समाजातील प्रत्येक समाजातील सगळ्यांच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावं, त्यांच्या हातातून सामाजिक चांगले मोठे कार्य अजून घडावं, चांगलं तरुण पिढी निर्माण व्हावं, जेणेकरून त्या तरुण पिढीच्या भरोश्यावरती मोठा भविष्य येणारा दिवसामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये नेतृत्व तयार व्हावं. मग तो राजकीय पण आणि प्रशासकीय पण ह्या दोन्ही याच्यामधून एक चांगल्या व्यक्तीमधून निर्माण व्हावं असं मी देवाचरणी प्रार्थना करतो. आपण सगळ्यांचे चाहते आहेत, असंच आपला प्रेम हा संदेश देत राहायला पाहिजे. कारण आज काही राजकीय हा मंच नाही आहे, आज हा कौटुंबिक संवादाचा मंच आहे आणि कौटुंबिक संवादाचा असल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी दूर टाकायला पाहिजे. राजकीय दूर टाकायला पाहिजे, सामाजिक दूर टाकायला पाहिजे, वैयक्तिक विषय दूर टाकायला पाहिजे आणि सगळ्यांनी एक चांगली पावती म्हणून बनसोड साहेबांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. बनसोड साहेबांसारखे अजून 2-4 असले तर अजून भंडाराचा विकास होईल, एक वेगळी दिशा निर्माण होईल आणि नक्कीच चांगल्या माणसाची, चांगल्या कार्याची पावती निर्माण होते. हे उदाहरण म्हणजे बनसोड साहेब आहेत. जर चांगले कार्य नसते, चांगलं त्यांनी प्रेमळ बोलले नसते, चांगलं वागले नसते तर कदाचित इतके मोठे दिग्गज लोक इथे आले नसते. तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती पॉवर आहे, किती मोठे पद आहे याला किंमत नाही आहे. तुमचा चांगला स्वभाव, तुमचा वागणं, आचरण सगळे. दरवेळेस बनसोड साहेब मला वाटते तिबेटचे जे सगळे लोक तुम्ही त्यांना माझ्याकडे दरवर्षी नॉनस्टॉप आमदारात पडल्यानंतर बी तुम्ही माझ्याकडे घेऊन आलेत आणि दरवर्षी त्यांच्या हे आपुलकीच. कधी कधी थोडंसं पावर आला की माणसाला गर्व येते, पण बनसोड साहेबांकडे एवढे मोठे अस्त्र असताना कधीच त्यांच्या चेहऱ्यावरती घमंड कधी दिसलं नाही. हे मोठी पावती आहे. असंच आपण हसत खेळत राहा. आपल्या ज्ञानाचा जो अमृत आहे इतरां लोकांमध्ये सुद्धा द्यावं अशी मी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भीम, धन्यवाद. आज हम सभी एक ऐसे व्यक्तित्व के 75वें जन्मदिन के शुभ अवसर पर यहाँ पे एकत्रित हुए हैं, जिन्होंने अपने जीवन को केवल अपने परिवार के लिए नहीं बल्कि समाज के लिए पूरी तरह से अपने आप को समर्पित किया है. आदरणीय अमृत जी बनसोड़ जी को उनके अमृत महोत्सव की हार्दिक शुभकामनाएं एवं दीर्घायु जीवन की उनकी मैं मंगल कामनाएं करता हूँ. कहा जाता है उम्र केवल एक संख्या है, लेकिन असली पहचान उसकी अपने कर्म, संस्कार और व्यक्तित्व से होती है. उनका ये 75वें वर्ष का अनुभव, संघर्ष, त्याग और सेवा का एक ऐसा खजाना है जिससे नई पीढ़ी उनसे प्रेरणा ले सकती है. उनके जीवन में भी कई उतार चढ़ाव आए होंगे, लेकिन वो हर मुसीबत का सामना करके सभी परिस्थितियों को मुस्कुराकर उन्होंने सामना किया और वही उनके जीवन की एक सफलता है जो बाकी ने भी उनके जीवन का मार्गदर्शन सीखना चाहिए, लेना चाहिए. उन्होंने पूरे जीवन में ईमानदारी से, मेहनत से अपने मानवीय मूल्यों का स्थान दिया है. अपने परिवार को संस्कार दिए और परिवार के साथ साथ उन्होंने समाज के प्रति पूरी जिंदगी उन्होंने अपनी व्यतीत की और जो मान सम्मान पूरे समाज में उन्होंने अर्जित किया है और उसके लिए वो पूरे भंडारा जिले में नहीं तो पूरे महाराष्ट्र में एक प्रेरणा का स्रोत बन गए हैं. एक स्वामी विवेकानंद जी ने कहा था, उठो जागो और तब तक रुको मत
जब तक लक्ष्य की प्राप्ति नहीं होती। इसी विचारों के साथ में जीवन में उतरकर अमृत जी ने अपने कर्मों से यह सिद्ध किया है कि सफलता केवल धन से नहीं आती, बल्कि उन्होंने ये सिद्ध किया कि कर्म अगर अच्छे है, अपना चरित्र अच्छा है, तो अपन समाज के लिए भी काम कर सकते हैं और लोगों के दिल में भी अपनी जगह बना सकते हैं। तो आज आप लोग देख सकते हैं कि कई विविध समाजों के लोगों के मन में उन्होंने अपनी जगह बनाई है। आज का ये अमृत महोत्सव केवल उनके जन्मदिन का उत्सव नहीं है, बल्कि एक भाव है जो उन्होंने संघर्ष किया है, अपने समाज को, लोगों को दो उपलब्धियां दिया है। आज जो अमृत का दिन है वो उनके लिए नहीं, हमारे लिए भी एक अमृत का दिन है, तो उनके लिए तालियां आप लोगों ने बजानी चाहिए। अंत में यही कहना चाहूँगा, आपके एक नहीं लाखों दीवाने हैं। आप जीवन की राह में ऐसे ही मुस्कुराते रहिए, हर दिल में प्यार का दीप दिलाते चलिए, प्यार के दीप जलाते चलिए, शतायु हो, स्वस्थ रहे, खुशियों से भरा हर पल, यही हमारी आपके लिए शुभकामना है। आप यूं ही आगे बढ़ते रहिए और अपना ज्ञान और अपना अनुभव समाज को देते रहिए। आपको पुनः अमृत महोत्सव के 75 वर्ष के लिए आपको बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ। जय हिंद, जय भारत, जय भीम। मित्रांनो, माझ्यासमोर सारखा एक विचार येत होता, तो म्हणजे अमृत बनसोड यांचा चेहरा। हा चेहरा मी अनेक वर्षांपासून असाच पाहतो आहे। या माणसाला चेहरा आहे हे महत्त्वाचं आहे। काही समाजात जे लोक असतात ते चेहरा नसलेले माणसं असतात। मग चेहरा नसलेले माणसं म्हणजे कोण? तर जे फक्त खातात, पितात, संध्याकाळी घरी जातात आणि झोपतात, बस असे चेहरा नसलेले माणसं असतात। पण अमृत बनसोड हा चेहरा असलेला माणूस आहे। चेहरा म्हणजे काय की माणसाचा मुखपृष्ठ आहे। कोणताही माणूस आपल्या समोर आला की त्याचा चेहरा प्रथम आपल्या डोळ्यात एंट्री करतो। ती एंट्री अशी असते की ती त्याच्या व्यक्तिमत्वाची एंट्री असते। ती एंट्री अशी असते की त्याच्या अस्तित्वाची एंट्री असते। आणि त्या दृष्टीनं अमृत बनसोड या माणसाच्या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे असे मी समजतो। आणि या पुस्तकाला 75 वर्ष झालेली आहेत। या 75 वर्षामध्ये प्रकट आणि अप्रकट असे दोन्ही कार्याचे हवामान सांगणार अशी ही वेधशाळा आहे। हा प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहोत। या चेहऱ्याला लोक आरसा सुद्धा म्हणतात, कारण ते म्हणतो ना की चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना। पण समजा जर चेहराच नसेल एखाद्या माणसाला तर दिल में उतर कर क्या करना है? म्हणजे हा जो चेहरा आहे हा एक चेहरा सामाजिक आहे, हा चेहरा धार्मिक आहे, हा चेहरा वाङ्मयीन आहे, हा चेहरा सांस्कृतिक आहे। हा सर्वच बाबतीत अवकाश व्यापणारा असा हा चेहरा आहे। स्वच्छ दिसण्यासाठी माणसाला
आरशाचा उपयोग करावा लागतोय. पण मित्रांनो, बाजूला समजा जर प्रकाशाचा मोसम नसला तर आपल्याला आरसा दिसणार नाही. त्या आरशामध्ये आपल्याला चेहरा दिसणार नाही. अंधारात माणसाला कधीही आपल्याला आरसा दिसत नाही आणि अंधारात आपल्याला चेहराही दिसत नाही. हा प्रकाशाचा मोसम म्हणजे अत्तदीप भव आहे. अमृत बनसोड या माणसाच्या उजेड वाटा येणाऱ्या पिढींना हा मार्गक्रमण करीत राहील असं मला सारखं वाटते. मार्गक्रमण करणारे म्हणजे काय की ते टॉर्च बेअरर. टॉर्च बेअरर म्हणजे काय, कंदील, म्हणजे समोर एक कंदील घेऊन जाणारा माणूस. मित्रांनो, मला आत्ता समजलं की आम्हाला दुसऱ्या जातीचे लोक कंदील का म्हणत होते. त्यांना भविष्यात माहीत होतं की हे माणसं आम्हाला निश्चित वाट दाखवतील. कारण की आंबेडकरवादी माणूस हा आरसा साफ करत नाही, तर तो नेहमी चेहरा साफ करीत राहतो. मैं जिंदगी भर एक खता करते आ गया, धूल चेहरे पर थी और आईना ही साफ करते रह गया, असं ते विवरण आहे. आणि म्हणून अनेक वर्षापासून मी अमृत बनसोड या माणसाचा चेहरा पाहतो आहे. लेकरू समजा जर जन्माला आला आणि तो समजा जर रडला नाही तर त्याच्या आईवडिलांना, त्याच्या नातेवाईकांना एक धडकी भरते की हा पोरगा बोंबलला का नाही वा. बोंबलणे म्हणजे काय की हा आपल्या अस्तित्वाचा भाग आहे. आपले जिवंत असण्याचे हे प्रमाणपत्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी प्रामाणिक सांगतोय की टी व्हीवरच्या बातम्याच पाहिल्या नव्हत्या. आता 8-10 दिवस झाले मी टी व्हीवरच्या बातम्या पाहतो. अमृत बनसोड साहेब आणि मी अमरावतीला एकत्रच होतो, खोब्रागडे सरही होते. तेव्हापासून हा अमृत काळ सुरू झाला असे मी समजतो. माणूस म्हणून सर्व आपण एकच आहोत आणि गरज पडेल तेव्हा आपण एकमेकांसाठी धावून जाऊ, ही निश्चयाची बाब आहे. मागे सुद्धा 2020ला जामिया मिलियामध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते. शाहीन बागमध्ये महिलांचे आंदोलन झाले होते आणि आता पुन्हा दिल्लीमधलं एक आंदोलन. त्या सगळ्या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य हे होतं मित्रांनो की सगळ्यांच्या हातात महात्मा गांधींचा फोटो, बाबासाहेबांचा फोटो आणि एक भगतसिंगाचा फोटो, असे 3 फोटो होते. म्हणजे या तिन्ही आंदोलनाचं वैशिष्ट्य हे आहे, समांतर वैशिष्ट्य हे आहे की लोकांना माहीत होतं की ज्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे त्यांचे तर आभार मानायलाच पाहिजेत, परंतु ज्या माणसांनी आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचे आभार मानायलाच पाहिजे. तुम्ही आणि आम्ही सुद्धा ही कृतज्ञता बाळगायला पाहिजे. हे इथपर्यंत विचार समोर आलेला आहे. हा अमृत काळ आहे. साऱ्या जातीचे लोक आता जय भीम म्हणायला लागले, कारण हा लोकांना माहीत झालं की हा जय भीम केवळ नारा नाही आहे, तर हे उजेडाचे स्थापना करणारे शब्द आहेत. सगळ्या जातीची, धर्माची, लिंगाची, प्रांताची, संस्कृतीची, या देशातले जे स्पीड ब्रेकर्स आहेत ते सगळे स्पीड ब्रेकर्स आता हे पोरं हळूहळू ओळखू लागलेली आहेत. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, श्रमिकांना, महिलांना, आदिवासींना, मुस्लिमांना, समाजातले जे जे शोषित घटक आहेत ते सगळे व्यवस्थेने नाकारलेले घटक आहेत आणि हे स्पीड ब्रेकर्स आता लोक ओळखू लागलेले आहेत. हा मित्रांनो अमृत काळ आहे
आणि म्हणून हा अमृतकाळ असलेल्या अमृत बनसोड यांचा हा अमृत महोत्सवी वर्ष आहे. याच शहरात अमृत बनसोड हे उजेडाचे झाड आहे. अशा वेळी या अमृत बनसोडना जे झाड आहे ते आपल्या स्वतःच्या पायावर पक्के उभे आहे याची आयुष्यामध्ये निश्चित नोंद होणार आहे. शेवटी जास्त माझ्याकडे येऊन सांगितलं खोब्रागडे साहेबांनी, सुरेश खोब्रागडेंनी, की आटोपता द्या. शेवटी 4 ओळी सांगतो की ना मुंह छुपा के जिए ना सर झुका के जिए, ना मुंह छुपा के जिए ना सर झुका के जिए, सितमगरों की नज़र से नज़र मिला के जिए, सितमगरों की नज़र से नज़र मिला के जिए. अब अगर एक रात कम जिए तो कम ही सही, अब अगर एक रात कम जिए तो कम ही सही, मगर ये बहुत है कि मशाल जलाकर जिए, मगर ये बहुत है कि मशाल जलाकर जिए. शेवटी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. थांबतो. जय भीम. की अमृतजी बोरसोड हे तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यांचे कार्यात समर्पित आहे. नावातच अमृत आहे. गोड हसतमुख व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाला आपलेसे वाटणारे अमृतजी हे आंबेडकरवादी आहेत. अमृतजी हे माझे मित्र झालेत. मी त्यांच्या कार्याचा चाहता आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचं कार्य आणि योगदान उल्लेखनीय आहे. अमृतजी हे पहिल्या पिढीतील जे संविधान लागू झाल्यानंतरचा उच्च शिक्षित सन्माननीय व्यक्ती आहेत. समाजातील शोषित वंचितासाठी त्यांचं मन भरून येते. केवळ शिक्षणाची डिग्री पुरेशी नाही, तर त्याचा वापर वंचिताचे अश्रू पुसण्यासाठी झाला पाहिजे. असं म्हणतात कि होगी तुम्हारे पास जमाने भर की डिग्रियाँ, होगी तुम्हारे पास जमाने भर की डिग्रियाँ, छलकती आँखों को न पढ़ पाए तो अनपढ़ हो तुम. शिक्षणाचा, उच्च शिक्षणाचा उपयोग दुःखितांचे दुःख दूर करण्यात झाला पाहिजे. आणि अमृतजी बनसोड यांनी जीवनभरामध्ये हे काम केलेलं आहे. अमृतजी यांच्याचमुळे धम्मगुरू दलाई लामाजी 4 वेळा भंडाऱ्याला आलेत. त्यांच्यामुळेच भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक आंबेडकर जयंती व समता रॅलीचे आयोजन होऊ लागले. त्यांचे सामाजिक कार्यामुळे त्यांना शासनाचा व इतर पुरस्कार मिळालेला आहे. कुटुंबाने, मित्रांनी साथ दिली. सध्याची देशातील राजकीय, प्रशासकीय व न्यायालयीन व्यवस्था जी आहे ती फार काही आशादायक दिसत नाही. म्हणजे अमृतजी बनसोड यांचं जे जीवनचरित्र आपण बघितलं व्हिडिओमध्ये, संघर्षमय, आणि आजची परिस्थिती याचंही अवलोकन केलं पाहिजे. या ठिकाणी युवराज गंगारामजी यांनी खूप सुंदर भाषण केलं. सत्ता ती कोणत्याही पक्षाची असो, आजच्या सत्तेकडे जर बघितलं तर मला असं वाटायला लागतं, माझ्या प्रशासनातला जो 29 वर्षाचा अनुभव आहे 1982 पासूनचा, इस दौर सियासत का इतना सा फसाना है, इस दौर सियासत का इतना सा फसाना है, बस्ती भी जलानी है और मातम भी मनाना है. हे सरकार म्हणजे वस्त्या पण जाळतं, म्हणजे उद्ध्वस्त करण्याच्या मागे आहे. संविधानिक मूल्य उद्ध्वस्त करतं. हे आपण अनेकदा या काळामध्ये बघत आलेलो आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये संविधानिक मूल्य जोपासणं आणि त्याच्यासाठी आग्रह करणं फार महत्त्वाचं आहे. जे आंबेडकरवादी आहेत, म्हणजे मला तर असं वाटते, बाबासाहेबचं नेहमी आपण वाक्य सांगत असतो, आग्र्याच्या भाषणाचं पढे लिखे लोगों ने धोका दे दिया. अमृतजी बनसोड यांचं कार्य बघून बाबासाहेबांनी नक्कीच म्हटलं असतं की अमृतजी बनसोड यांनी काही धोका दिला नाही, त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं. हा संदेश आहे इतरांसाठी. आणि हे करता येतं, ते करून दाखवण्याची आपल्यामध्ये धमक असली पाहिजे. जी धमक आपल्याला, जी ऊर्जा, जी ताकद, ती शक्ती,
ते भारताच्या संविधान आणि बाबासाहेबांच्या जीवनापासून मिळत असतं. व्यवस्था घाबरली पाहिजे. बाबासाहेब एकटे होते, त्यांना व्यवस्था घाबरत होती. आता व्यवस्था घाबरत नाही, पण जंतर मंतरच्या जैन झी पिढीला मात्र व्यवस्था घाबरायला लागली. पुढे काय होईल मला माहीत नाही, पण जैन झी आहे, आता जैन अल्फा यायला लागलेला आहे. आणि यासाठी की ते प्रश्न विचारायला लागले. बाबासाहेब सत्तेला प्रश्न विचारत होते आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की मला व्यवस्था घाबरते. मी खूप विद्वान आहे म्हणून नाही, किंवा मी एका राजकीय पक्षाचा नेता आहे म्हणून नाही, तर माझ्याकडे निष्कलंक चारित्र्य आहे म्हणून मला व्यवस्था घाबरते. आणि म्हणून बाबासाहेबांचे पायीक होणं किंवा आंबेडकरवादी होणं म्हणजे निष्कलंक चारित्र्य, स्वाभिमानी आणि हिमतीने देशहितासाठी समाजासाठी काम करणं असं मानणाऱ्यापैकी मी आहे. अनेक गोष्टी आहेत. बरेचदा विशेषतः शिकलेला वर्ग आणि विशेषतः प्रशासनातला वर्ग आज जे आम्ही बघतो, तत्वाशी तडजोड, नाराज कोणी होऊ नये म्हणून या विचारपीठावर अनेक आमदार खासदार होते, खूप चांगलं बोलून गेले, पण बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघितलं तर त्यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही. मग एक कवी असं म्हणतो कि उसूलों पे आँच जहाँ आँच आए तो टकराना ज़रूरी है, जो जिंदा हो तो फिर जिंदा नज़र आना ज़रूरी है. अमृतजी बनसोड यांनी कार्य केलेलं आहे. मी त्यांना सदिच्छा देतो. आरोग्य चांगलं लाभो आणि शतकपूर्ती व्हावी तुमची अशी पण सदिच्छा करतो. आणि मला परत तुम्ही सन्मान दिला, या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल आयोजकांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सर्वांना जय भीम करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझ्या सत्कार सोहळ्याच्या अमृत महोत्सवी समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय माजी सनदी अधिकारी सन्माननीय इजेड खोब्रागडे साहेब आणि आमचे धम्मगुरू आचार्य बदंत संगरत्न मानकेजी, उपस्थित माझे सगळे स्नेही हितचिंतक, माझे कुटुंबीय, माझे नातलग, बंधू आणि भगिनींनो, मी फक्त 2 मिनटंही लागणार नाही कदाचित. मला कल्पना आहे अनेराव साहेब बोलले नाही, माझी इच्छा होती खूप कमी मंगल कामना द्यायची. फक्त आपल्या सगळ्या वक्त्यामध्ये फक्त अनेराव साहेब आलेले आहेत, त्याची मला थोडी खंत आहे. तर असो, माझा जीवनपट तुम्ही सगळे पाहिलेलं आहे. माझ्याबद्दल सगळ्यांनी जे काही सगळं सांगायचे होते ते सगळं सांगितलेलं आहे. आता माझ्याकडे सांगण्यालाही काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही इतक्या 3 तास सतत बसलेला आहात, त्याच्यामुळे असं म्हणतात की उत्सुकता कोणाची सिगेला जाऊ नये, त्याची मला कल्पना आहे. फक्त मी यामध्ये 2 मिनटात फक्त हे सांगतो की हा जो माझा आपण सत्कार केला, माझं मन आनंदानं भरून आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो माझा सत्कार झाला आहे तो केवळ अमृत बनसोडचा सत्कार नाही आहे. माझ्यासारखे जे असंख्य कार्यकर्ते आहेत, त्या जिल्ह्यातले असोत, महाराष्ट्रातले असोत, गोंदिया जिल्ह्यातले असोत, हा तुमचा जो सत्कार आहे हा केवळ माझा कार्यकर्ता म्हणून सत्कार नाही, तर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचा हा सत्कार आहे असं मी समजतो. आणि त्या दृष्टीनं इथे असंख्य कार्यकर्ता, अनेक चळवळीचे लोक बसलेले आहेत. त्यांनी इथे येऊन माझ्याकरता जी आपली उपस्थिती लावलेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या भंडाऱ्यांनी मला भरभरून दिलेलं आहे. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पट या तुम्हाला सांगितलं आहे की माझी जन्मभूमी काय आणि कर्मभूमी आहे. आणि खरीच बाब आहे, मला भंडारेकरांनी जे भरभरून प्रेम दिलं, अर्थात काही विरोधकही असतील, प्रश्नच नाही आहे, ते तर असायलाच पाहिजे. मी असं समजतो की विरोध जो आहे तो विचाराचा असलाच पाहिजे. मतभेद येऊन मनभेद होऊ दे, मतभेद असणार ना. माझी विचारसरणी तुमची वेगळी असू शकते, ती विचारसरणी वेगळी राहणार, पण त्याच्यामध्ये व्यक्तिगत द्वेष येता कामा नये. मतभेद जरूर असले पाहिजे पण मनभेद होता कामा नये. आणि तिसरी अशी महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेबांनी जे म्हटलं आहे की अनंत हाल अपेष्टा करून आणि विरोधकाशी भांडून प्रगतीचा हा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे.
तुम्हाला तो पुढे न्यायचा असेल तर नका नेऊ, पण काही केल्या तो मागे जाऊन देऊ नका, जिथल्या तिथे तरी ठेवा. आजच्या या प्रसंगी मला आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना, माझ्या हितचिंतकांना, सर्वांना हे सांगायचं आहे की बाबासाहेबाचं हे जे वाक्य आहे की त्यांनी अनंत हालापेष्टा सहन केल्या, विरोधाशी भांडले, हा प्रगतीच्या रथ इथपर्यंत आणला आहे. पण आज परिस्थिती थोडी वेगळी वाटते आहे. हा तो मागं जात आहे की काय हा प्रगतीचा रथ? बाबासाहेबांनी ज्या ऊर्जेने, ज्या प्रेरणेने, ज्या कष्टाने, जे विरोधाशी भांडून हा रथ इथपर्यंत आणला आहे. बाबासाहेब तेवढं म्हणतात तो इथेच ठेवा, मागे जाऊ देऊ नका, पुढे न्यायचं असेल तर नका नेऊ. तर आजच्या प्रसंगी सगळं कार्यकर्त्यांना सुद्धा माझं आव्हान राहील की आपण विविध चळवळीचे, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक सगळ्या चळवळीचे लोक इथे आहात. तर बाबासाहेबांचे हे वाक्य जे आहे ते आपण आपल्या मनात कुठेतरी रुजवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं केवळ विरोधाचाही विरोध न करता आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य भावनेनं आपण जर केलं तर निश्चितच ते बाबासाहेबाच्या विचाराला हे होईल, पूरक ठरेल. आणि माझ्या अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त या संयोजन समितीनं जी मेहनत घेतली, हे लोकांना गोळं केलं, लोकांना आमंत्रित केलं. आणि मी माझ्या 50 वर्षाचं माझं सामाजिक आयुष्य आहे. 1974ला मी भंडाऱ्यात आलो आणि तेव्हापासून माझा जो 50 वर्षाचं सार्वजनिक आयुष्य आहे, सामाजिक चळवळीचं आयुष्य आहे, त्या 50 वर्षात मी अनेक सत्कार पाहिले, अनेक सुवर्ण महोत्सवी असो, अमृत महोत्सवीचे सत्कार पाहिले. पण स्वतःची स्तुती म्हणून तुम्ही बघत आहात की हा पहिला सत्कार आहे की ज्या सत्काराला जेवढे पाहुणे होते, एक खासदार सोडून सगळे पाहुणे आले आहेत. मग ते राजकीय असोत, सामाजिक असोत, धार्मिक असोत, साहित्यिक असोत. तर ही माझ्यासाठी म्हणजे अत्यंत मनाला भेदणारी, हेलावणारी बाब आहे. तर अशा प्रकारचं या प्रसंगी मी एवढंच सांगेल की कार्यकर्ता म्हणून काम केलं, निस्वार्थी भावनेने केलं, कोणाच्याही प्रती द्वेष न बाळगता, उलट असं म्हणतात ना खेगड्याची प्रवृत्ती ती न ठेवता जर आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच ही सर्व मंडळी जी माझ्या प्रेमापोटी, तुमच्या प्रेमापोटी जी आले आहे, ते मी माझ्या आयुष्यातला मोठा गौरव समजतो की इतकी मंडळी, ती धार्मिक क्षेत्रातली, साहित्यिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली जी इथे आलेली आहे, ते पाहून माझं मन भरून गेलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं प्रेम या सगळं सन्माननीय मंडळींनी ठेवा. आपण अशाच प्रकारचं प्रेम माझ्यावर जो दिला आहे तो द्यावं. आणि भंडारेकरांनी मला जे भरभरून दिलेलं आहे त्या प्रति मी भंडारेकरांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. अमृत बनसोड यांचा अमृत महोत्सव नागरी सत्कारचा कार्यक्रम आज आपल्या उपस्थितीत पार पडत आहे. आणि आपण आतापर्यंत इतके 3 तास खेळून बसून लोकांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल तुमचं आभार सर्वात अगोदर मानणं आवश्यक आहे. मी उपस्थित बंधू आणि भगिनींनो यांना तुमचा सर्वांचा मी आभारी आहे की आजच्या कार्यक्रमात तुम्ही प्रतिसाद दिला आणि आपण सर्व मिळून एकत्र राहिले आहेत. ह्याच्या कार्यक्रमाचे लाभलेले अध्यक्ष माननीय EZ खोब्रागळे साहेब, IAS सेवा समिती अधिकारी यांनी अध्यक्षपद समजून आपला मत मांडलेलं आहे. आपल्या अमृत बनसोड साहेबाबद्दल बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तसेच आचार्य भदंत संघकारक मानके सर, अध्यक्ष पप्पा मेहता संघ नागपूर यांनी सुद्धा आपल्याला बनसोड साहेबांना आशीर्वाद दिला आहे. त्यांच्यासुद्धा मी आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले माननीय डॉक्टर प्रशांत पडोळे साहेब, खासदार भंडारा गोंदिया यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि बनसोड साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे. माननीय परिणयजी फुके साहेब, आमदार, विधानसभा परिषद सदस्य यांनी अमृतजी बनसोड यांच्याबद्दल बरेच काही सांगितलेलं आहे आणि त्यांचासुद्धा मी आभार मानत आहे.